आजचा दिवस तिसरा आहे आपला आणि रोहित पाटील ब्लॉग्समध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहोत साऊथ गोवा एक्सप्लोअर करण्यासाठी. आता हॉटेलमधून आम्ही निघतोय आणि बाकीचे सगळे पुढे गेलेत. पुढे जाऊन आपण नाश्ता करून एक टूर्स अँड ट्रॅव्हल्सची बस बुक केली आहे. त्यानंतर ते लोक आपल्याला एक्सप्लेन करतील कोणते कोणते प्लेसेस आहेत आणि कोणते कोणते स्पॉट आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. तर असं जोडून राहा रोहित पाटील ब्लॉग्समध्ये. सो आता आपण निघालो आहे. तर कॅलिंगेट बीचच्या बाजूला आपला हॉटेल आहे जिथे आपण स्टे केलेलं आहे आणि आता आपण इकडनं निघतो आहे जिथे आपल्या बसचा स्पॉट आहे. त्या बस तिथे येऊन थांबलेली आहे आणि तिकडनं आपण जाणार आहोत साऊथ गोवा एक्सप्लोअर करण्यासाठी. सो आता आपण आलो बस स्टॉपला आणि समोर आपली बस उभी आहे. सो फायनली आता बसमध्ये आपण जाणार आहोत. थोडा उशीर झाला आहे. सगळेजण ऑलरेडी आलेले आहेत. आपला ग्रुप सुद्धा आतमध्ये बसलेला आहे. मित्रांनो आता आपण साऊथ गोवा एक्सप्लोअर करणार आहोत आणि आता आपण बसने आपल्याला सोडले मिरामार बीचवर आणि इकडनं आपण आता मिरामार बीचकडे जातोय. तर आपली फॅमिली सगळीकडे उभी आहे, बघू शकता तुम्ही. हॅलो एव्हरीवन. सो असंच आपण निघूया मिरामार बीचकडे. गोव्यामध्ये आल्यानंतर साऊथ गोवा एक्सप्लोअर करणार असाल तर तुम्ही टूर अँड ट्रॅव्हल्स केलात तर ते तुम्हाला चांगलं गाईड करतील आणि चांगली लोकेशन तुम्हाला. मिरामार हा गोव्याच्या राजधानी पणजीचा समुद्रकिनारा आहे आणि तो गोव्यातील सर्वाधिक भेट दिलेल्या समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. दररोज अनेक पर्यटक या समुद्रकिनाऱ्यावर येत असतात. या समुद्रकिनाऱ्याला पोर्तुगीजांनी पोर्टा डे गॅस्पर डायस असे नाव दिले होते. त्यानंतर हे नाव बदलून मिरामार करण्यात आले. आता आपण आलोय डोनोपोला या ठिकाणी. डोनोपोला हे ठिकाण पोर्तुगीज भारतातील एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व डोनोपोला उमराल अँटोनिया डी सोटोमायोर यांच्या नावावरून या ठिकाणाचे नाव देण्यात आले आहे. डोनोपोला ही एक दानशूर महिला होती आणि तिने गावकऱ्यांना मदत केली आणि त्यांच्याच उन्नतीसाठी खूप काम केले म्हणून ती ओळखली जाते. म्हणूनच तिच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी परिसराचे नाव डोनोपोला असे ठेवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला या परिसराचं नाव ओढाव्हेल असे म्हटले जायचे. डोनोपोला हे पणजी मिरामार पासून पसरलेल्या समुद्रकिनारी वसलेले आहे आणि डोनोपोला या पर्यटकांची गर्दी असलेला परिसर आहे. इथे अनेक पर्यटक, विदेशी पर्यटक सुद्धा येत असतात. डोनोपोला येथे सिंगम मूवी सारखे अनेक मूवींचे छायाचित्रण करण्यात आले आहेत. डोनोपोला इथला सनसेट खूप अप्रतिम असतो म्हणून सायंकाळी इथे खूप जास्त गर्दी असते. तुम्ही सुद्धा डोनोपोलाला नक्की व्हिजिट करा. बॅसिलिका ऑफ बॉम जीजस ही गोव्यातील एक कॅथलिक बॅसिलिका आहे. ही बॅसिलिका पोर्तुगीज भारताची पूर्वीची राजधानी असलेल्या जुन्या गोव्यामध्ये आहे. या बॅसिलिकेत सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पार्थिव अवशेष आहेत. ही बॅसिलिका गोव्यातील सर्व चर्चपैकी सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहे.
या बॅसिलिकेला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून सुद्धा मान्यता दिलेली आहे. ही बॅसिलिका 1594 आणि 1605च्या दरम्यान बांधण्यात आली आहे. गोव्यातील चर्च आणि कॉन्व्हेंट हे युनेस्कोने गोवा व्हेल्ला येथे असलेल्या ख्रिश्चन धार्मिक संचाला दिलेले नाव आहे. युनेस्कोने 1986 मध्ये ह्या 7 स्थानांच्या समूहाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. जर तुम्ही गोव्यामध्ये आलात तर या चर्चला नक्की व्हिजिट करा. समोरच एसी कॅथेड्रल हा चर्च आहे. एसी कॅथेड्रल डी सांता कॅटरीना, ज्याला एसी कॅथेड्रल म्हणून ओळखले जाते, हे गोवा आणि दमनच्या लॅटिन चर्च आचार्य डोइसिसचे कॅथेड्रल आहे. ईस्ट इंडियाच्या कुलगुरूंचे आसन आहे. हे जागतिक वारसा स्थळाचा भाग आहे. तर आता आपण पाहणार आहोत आर्किओलॉजिकल म्युझियम. पुरातत्व संग्रहालय म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं. 1964 मध्ये स्थापन करण्यात आले संग्रहालय आहे. 1981 ते 82 मध्ये NHSSची पुनर्रचना करण्यात आली. हे भारत सरकारच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे चालवले जाते आणि ते पोर्तुगीज वसाहती माजी राजधानी जुन्या गोव्यात स्थित आहे. एक ऐतिहासिक शहर जे आता मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करते ते म्हणजे गोवा, आणि गोव्यामधील हे पुरातत्व संग्रहालय पाहण्यासाठी तुम्ही नक्की व्हिजिट करा. या म्युझियममध्ये अनेक वस्तूंचा समावेश आहे. मध्ययुगीन काळाचा शेवट चांगल्या प्रकारे या म्युझियममध्ये आपल्याला बघायला मिळतो. याशिवाय टपाल तिकिटे, लाकडी शिल्पे, प्रदर्शनासाठी कृत्रिम आणि नैसर्गिक प्रकाश योजना वापरली जाते. पोर्तुगीज महाकाव्य कवी लुईस दे कामोएस यांचा आकारापेक्षा मोठा पुतळा विशेषतः उल्लेखनीय आहे. येथे वीर दगड, सती दगड, पर्शियन, अरबी शिलालेख, पोर्तुगीज शस्त्रे, रायफल, तलवारी, खंजिरे हे सर्व आपल्याला बघायला मिळते. तुम्ही या आर्किओलॉजिकल म्युझियमला नक्की व्हिजिट करू शकता. त्यानंतर पुढे आपण गेलो तिरुपती बालाजी मंदिर, ज्याला गोमंतक तिरुपती बालाजी संस्थान म्हणून सुद्धा ओळखले जाते. ते गोव्यातील पौंडा येथील कुंकुलिम गावात आहे. आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर बांधलेले हे मंदिर आध्यात्मिक आश्रय आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून सुद्धा ओळखले जाते. आणि सर्व बाजूंनी हिरवळ पसरलेली आहे. शांत हिरवळीने वेढलेले हे मंदिर दररोज पूजा आणि विशेष भजन, धार्मिक उत्सवांचे आयोजन येथे केले जाते. मंदिरातील भगवान बालाजी आणि पद्मावतीच्या मूर्ती तिरुपती तिरुमला देवस्थानने दान केलेल्या आहेत. बालाजीची मूर्ती खूप उंच आणि गर्दीशिवाय तुम्हाला आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजीच्या मंदिरात गेल्याचा अनुभव येथे येईल. मंगेशी मंदिर हे गोव्यातील एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक हिंदू मंदिर आहे. या मंदिराच्या आवारामध्ये अनेक विविध प्रकारची दुकाने आहेत, जिथे तुम्ही खरेदी सुद्धा करू शकता. हे मंदिर फोंडा तालुक्यातील प्रियोल गावाजवळ पणजी मडगाव रस्त्यावर सुमारे 21 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिराचा इतिहास जर आपण पाहिला तर मंदिराची स्थापना ही 1560 होते. याची रचना गोव्याच्या स्थापत्य शैलीत आहे, जी खूप सुंदर आहे. हे मंदिर निसर्गरम्य वातावरणात आहे, ज्यामुळे इथे अनेक पर्यटक भेट देत असतात. मंदिराचं महत्त्व म्हणजे हे मंदिर गोव्यातील एक धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाते.